आता आपण पश्चिम विदर्भामध्ये नेमकं काय चित्र आहे जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी प्रणय निर्माण आपल्या सोबत आहेत। प्रणय, नक्की प्रचार तोफा थांबलेल्या आहे। पश्चिम विदर्भामध्ये काय स्थिती यावर बोलण्यासाठी आपल्यासोबत अमरावतीचे ज्येष्ठ पत्रकार आहे, आपण त्यांच्याशी बोलूया। पश्चिम विदर्भामध्ये कोणते मुद्दे गाजले आणि जे बंडखोर उभे आहेत त्याचा फटका महायुतीला बसेल का महाविकास आघाडीला बसेल आणि नेमके मुद्दे कोणते सुटले असं वाटते का तुम्हाला? पश्चिम विदर्भामध्ये साधारणतः जो काही आता प्रचाराची दिशा होती TC विधानसभा मतदारसंघामध्ये, त्याच्यामध्ये असं होतं की लोकसभा निवडणुकीमध्ये जे मुद्दे चर्चेला आले होते ते अजिबात या निवडणुकीमध्ये चर्चेला आलेले नाही। शेतकऱ्यांच्या ज्या काही विविध समस्यांचा मुद्दा होता ते चर्चेला आले नाही। सत्ताधाऱ्यांनी त्यांना भरघोस आश्वासनं दिल्यामुळे ते मुद्दा गौण ठरला। लाडकी बहीण योजनेचा मुद्दा प्रभावी ठरला, बरोबर। त्यामुळे जे काय असे स्पेसिफिक मुद्दे होते का त्याच्यावर निवडणूक फिरेल असं काही चित्र या प्रचारादरम्यान आढळून आलेलं नाही। आणि राहिला बंडखोरांचा विषय, तर बंडखोरी ही दोन्ही बाजूनी झालेली आहे। दोन्ही बाजूनी झाली असल्यामुळे त्याचा फटका किती कधी कोणामनात तो त्या मतदारसंघावाईज आहे। त्या मतदारसंघामध्ये असलेला बंडखोर, दुसऱ्या पक्षाच्या बाजूने असलेला बंडखोर, ते किती कोणाचे नुकसान करू शकते या आधारावर आहे। त्यामुळे फार काही त्याचा इफेक्ट सत्ताधारी किंवा विरोधक आहे म्हणजे काँग्रेस महाविकास आघाडी आहे त्यांना बसेल अशी स्थिती दिसत नाही। पण तुल्यबळ लढत या दोनच महाविकास आणि महायुतीमध्ये होईल आणि मला असं वाटतं की महायुती याच्यामध्ये ॲडव्हान्टेज राहील गेल्या वेळेसपेक्षा। आपण आता अमरावती जिल्ह्याकडे वळूया, कारण या पश्चिम विदर्भामध्ये सर्वांचं लक्ष लागलेलं आहे अमरावती जिल्ह्यामध्ये। कारण अमरावती जिल्ह्यामध्ये खूप धुरंधर उमेदवार उभे, बच्चू कडू, यशोमती ठाकूर, रवी राणा, काय वाटते तुम्हाला यांचं काय होईल? बच्चू कडू, रवी राणा आणि यशोमती ठाकूर यांना यावेळी तुल्यबळ लढत आहे 2019च्या तुलनेमध्ये। 2014मध्ये बऱ्यापैकी होती, कारण तेव्हा आघाडी आणि युती दुभंगली होती। आता आघाडी जरी दुभंगली नसली, युती जरी दुभंगली नाही, मात्र त्यांच्याविरुद्ध जे काही उमेदवार आहेत, म्हणजे जर बच्चू कडूंकडे आपण पाहिलं तर महायुतीनं जो उमेदवार दिलेला आहे आणि काँग्रेसनं जो उमेदवार दिला आहे, ती एक म्हणजे नाकेबंदी बच्चू कडूंची करण्याचा तो प्रयत्न आहे। तसंच यशोमती ठाकूरांविरुद्ध जो काही उमेदवार आहे राजेश वानखडे भाजपचे, त्यांनी गेल्या 5 वर्षात प्रचंड मेहनत त्या मतदारसंघामध्ये घेतली आणि 2019च्या निवडणुकीमध्ये यशोमती ठाकूरांना कडवी झुंज त्यांनी दिली होती। त्याचप्रमाणे रवी राणांना सुद्धा यावेळेस चांगली म्हणजे बंडखोर जे आहे महाविकास आघाडीच्या प्रीती बंड यांची सोबतच भाजपचे जे बंडखोर आहेत तुषार भारतीय, हे अतिशय कडवी झुंज देत आहे। त्याच्यामुळं तीनही हे दिग्गज जे बडे नेते आहे म्हणजे पश्चिम विदर्भातले, तर हे दिग्गज नेते जे आहे हे सध्या अडचणीत जरी दिसले नसले तरी त्यांना संघर्ष करावा लागत आहे, हे चित्र आहे सध्याचं। अच्छा, आपल्यासोबत अजून पत्रकार आहे। कोणते मुद्दे अमरावती जिल्ह्यामध्ये गाजले या निवडणुकीमध्ये आणि जे बंडखोर आहे त्यांचा फटका महायुतीला बसेल का महाविकास आघाडीला? मुळातच हे इलेक्शन इश्यू बेस इलेक्शनच म्हणावं लागेल। जे मुद्दे जनतेशी संबंधित मुद्दे होते, शेतकऱ्यांशी संबंधित मुद्दे होते, बेरोजगारी आहे, या विषयावर कुठल्याही पार्टीने आवाज उचलला नाही। पण या इलेक्शनमध्ये आपसी मतभेद, गटातटाचं राजकारण, एकमेकाचे कलगीतुरे, याच्यावरच हे इलेक्शन गाजलेलं आहे मुळातच। आणि राहिला विषय बंडखोरीचा, तर बंडखोरीचा फटका हा दोन्ही पार्ट्यांना, महाविकास आणि महायुती यांना बसण्याची जास्त शक्यता आहे। तसंही अमरावती जिल्हा जर आपण विचार केला तर मागच्या वेळेसही 4 अपक्ष या 8 पैकी 4 ठिकाणी निवडून आले होते। याही वेळेस कदाचित ती स्थिती राहण्याची शक्यता आहे। नवनीत राणांवर हल्ला झाला होता, त्याचा काही फायदा जो बंडखोर आहे भाजपचे रमेश बुंदेले त्यांना बसू शकतो का उलट काही नुकसान होऊ शकते, काही फरक पडते? निश्चितच रमेश बुंदेले यांना त्यांच्या मतदारसंघात याचा थोडाफार फायदा होण्याची शक्यता आहे। कारण हिंदू विरोध आणि हिंदुत्ववादी यातच ही कडवी झुंज तिथे होण्याची शक्यता आहे। आणि रमेश बुंदेले हे माजी आमदार असल्यामुळे त्यांचाही तिथे प्रभाव आहे आणि नवनीत राणांचा वैयक्तिक तिथे भरपूर काम आहे। त्यांनी पराभूत झाल्यावरही कायम तिथे संपर्कात राहिले, गावोगावी भेटी दिल्या, त्यामुळे निश्चितच त्याचा फायदा कुठेतरी रमेश बुंदेलेंना होण्याची शक्यता आहे। तर आपण बघितलं की हे होते अमरावतीचे पत्रकार। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।